लोकसभा निवडणुका, राज्यसभा निवडणुका, राज्याच्या निवडणुका त्यांना यासाठी एकत्र घ्यायच्या आहेत कारण ईव्हीएम मध्ये किंवा यंत्रणेमुळे एकाच वेळेला निवडणुका जिंकायच्या, एकदाच ईव्हीएम फिट करून टाकायचे. दुसरा असा आहे की आधी महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र, राज्यांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र. वन नेशन वन इलेक्शन हे लोकशाही विरोधी आहे. भविष्यामध्ये कदाचित नो इलेक्शन हा त्यांचा नारा असेल, त्याची सुरुवात आहे. आज वन नेशन वन इलेक्शन, भविष्यात हा देशच राहणार नाही. नो इलेक्शन नो नेशन हे सुद्धा हे करू शकतात, त्याची तयारी आहे. आम्ही सगळे इंडिया आघाडीचे लोक एकत्र बसून याच्यावरती चर्चा करू. जेव्हा संसदेमध्ये हा प्रस्ताव येईल, तो विधेयक येईल, त्याच्या आधी आम्हाला चर्चा करावी लागेल. पण भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक पाऊल हे संविधानाला आव्हान देणार आहे. घटनाकाराने, संविधानाच्या निर्मात्यांनी ज्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत त्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या होत्या आणि मोदी त्या संविधानावरच हल्ला करताना दिसत आहेत. मोदी यांना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं, मोदी यांना हे अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं आणि मोदी हे कधी झाले अर्थपंडित? इतक्या वर्षामध्ये या निवडणुका झालेल्या आहेत आणि आमच्या पूर्वजांनी, घटनाकारांनी अत्यंत काळजीपूर्वक विचार करून घटनेमध्ये या तरतुदी केलेल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी नवीन संविधान, नवीन कायदा लिहू नये त्यांच्या लोकांना, हा त्यांचा राजकीय स्वार्थ आहे. भारतीय जनता पक्ष भविष्यात राज्यात आणि लोकसभेत हरणार आहे हे नक्की झाल्यामुळे अशा प्रकारचे फंडे ते आणतायत. थेट प्रश्न आहे, वन नेशन वन इलेक्शनला काँग्रेसने तर विरोध दर्शवलाय, शिवसेना युबीटीची भूमिका काय आहे? आमचाही विरोध आहे, कारण हे संविधान विरोधी आणि घटना विरोधी आहे, देशाच्या एकात्मतेच्या विरोधी आहे, राष्ट्रीय एकात्मता ज्याला म्हणतो, भाषा, संस्कार, संस्कृतीच्या विरोधी आहे. मुळात हे देशाच्या विरोधीच कृत्य आहे. तुम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत एकाच वेळेला, म्हणून जर तुम्ही हे फंडे करत असाल तर त्याचा देशाच्या दृष्टीने काय फायदा नाही. निवडणुकीमध्ये खर्च होतो, मग लूट थांबवा ना. देशात जी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लूट आणि दरोडेखोरी सुरू आहे ती आधी थांबवा. निवडणुका ही लूट नाही, निवडणुका ही लोकशाहीची गरज आहे. ज्या पद्धतीनं लाडक्या उद्योगपतींच्या माध्यमातून देशाची लूट सुरू आहे ती थांबवायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक टेंडरमध्ये घोटाळा आहे. शिंदे यांचं सरकार जो घोटाळा करत आहे, प्रत्येक ठिकाणी घोटाळा आहे, तो थांबवा. महानगरपालिकांच्या निवडणुका यासाठी घेतल्या जात नाही कारण मुंबईसारख्या, पुण्यासारख्या, नागपूरसारख्या महानगरपालिकेत प्रशासकाच्या माध्यमातून लूट सुरू आहे, ती थांबवा. तुम्हाला निवडणुकीतला खर्च दिसतोय पण लूट दिसत नाही. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.